श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय. या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग. या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात. याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे. 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे. आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णाकाठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात. नमस्कार. कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र यातील 3रे प्रकरण निवड हे आपण समजून घेत होतो. त्यातीलच पुढचा भाग आता आपण समजून घेऊया. मी 1937 सालची आमची हकीकत एवढ्यासाठी सांगितली की या पार्श्वभूमीवर 1941 साली आमच्या पुढे जे प्रश्न उभे होते याची कल्पना यावी. 1941 साली युद्धकालीन परिस्थितीमुळे आमचा पक्ष कोणत्याही निवडणुका लढवण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यावेळी आमच्यातले पुष्कळसे महत्त्वाचे कार्यकर्ते कारागृहात होते. त्यामुळे पक्षातर्फे निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. पण जेलच्या बाहेर क्रियाशील अशी आम्ही जी मंडळी होतो त्यांना या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता येत नव्हते. श्री के.डी. पाटील, श्री किसनवीर यांना निमंत्रण दिल्याचे मी जेव्हा सांगितले ते या गोष्टीचा विचार करण्यासाठी. आम्ही एकत्र बसून जो विचार केला तो हा की प्रत्यक्ष पक्षातर्फे अधिकृत उमेदवार तर उभे करता येणार नाहीत, पण जनतेमध्ये महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या या सत्तास्थानांमध्ये कुपरची मंडळी म्हणजे एका अर्थाने सरकारपक्षीय मंडळी ही बिनडोक येऊ दिली तर आपल्या राष्ट्रीय चळवळीचे काम अडचणीचे होईल. तेव्हा त्याची काळजी घेतली पाहिजे हा चर्चेचा मुख्य विषय होता. आणि आमच्या चर्चेतून आम्ही असे ठरवले की वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये निवडून येतील अशी परंतु खंबीरपणे राष्ट्रीय धोरणाबरोबर राहतील अशी काही मंडळी निवडणुकीसाठी उभी केली पाहिजेत आणि त्यांना निवडून येण्यासाठी मदत केली पाहिजे. या निर्णयाप्रमाणे वाळवे, तासगाव, कराड, वाई आणि सातारा जावळी या तालुक्यातून आमचे काही मित्र निवडणुकीला उभे राहतील अशी आम्ही व्यवस्था केली. ते सर्व लोक चांगले कार्यकर्ते असल्यामुळे आपल्या परिश्रमांनी आणि काँग्रेसच्या अप्रत्यक्ष पाठिंब्याने निवडून आले. आणि जेव्हा सर्व जिल्ह्याच्या निवडणुकीचा हा तक्ता समोर आला तेव्हा लोकांच्या लक्षात आले की जिल्हा लोकल बोर्डाच्या अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी जे काही मनुष्यबळ लागते त्यातला एक चांगलासा गट आमच्या म्हणण्याप्रमाणे काम करणार आहे. या जिल्हा लोकल बोर्डाच्या राजकारणातल्या पटावरील सोंगट्या मोठ्या मजेदार बसल्या होत्या. यावेळी एक दुसरे आश्चर्य घडले ते म्हणजे कुपर यांचे गटातच मतभेद झाले. त्यांचे प्रसिद्ध सहकारी श्री अण्णासाहेब कल्याणी आणि सरदार पाटणकर हे त्यांच्यापासून अलग झाले आणि अध्यक्षपदाचा खेळ सुरू झाला. अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील 2 तरुण नवे वकील लढाईच्या मैदानात उभे राहिले. एक श्री आनंदराव चव्हाण आणि दुसरे श्री बाळासाहेब देसाई. या दोघांपैकी श्री आनंदराव चव्हाण हे माझे विद्यार्थी दशेपासूनचे मित्र होते. इंटर आणि BA परीक्षेच्या वेळी आम्ही एकत्र अभ्यास केला होता. विद्यार्थी दशेतच आनंदरावांनी आग्रहाने मला कुंभार गावातील त्यांच्या घरी नेले होते आणि मोठ्या प्रेमाने त्यांच्या कुटुंबियांच्या ओळखी करून दिल्या होत्या. तसे म्हटले तर त्यांचा माझा पहिल्यापासून जुना वैयक्तिक स्नेह होता. पण त्यांच्या पाठीमागे ज्या शक्ती उभ्या राहिल्या त्यांचे प्रत्यक्ष नेतृत्व कुपर करत होते. मी आनंदरावांशी बोलून त्यांना हे सांगितले, परंतु त्यांना पाठिंबा देणारी दुसरी जी महत्त्वाची माणसे होती त्यांच्या प्रेमाखातर त्यांना ते संबंध काही तोडता आले नाहीत. श्री बाळासाहेब देसाई हेच आमचे या परिस्थितीतील उमेदवार ठरले. तसे आम्ही बाळासाहेबांना बोललोही
श्री बाळासाहेब हे पाटण तालुक्यातील होते, परंतु त्यांचे शिक्षण कोल्हापूरला झाले होते. आनंदराव आणि बाळासाहेब या दोघांचा तालुका एकच आणि दोघांचेही शिक्षण कोल्हापूरला झाले होते. त्यांची नातीगोतीही कोल्हापूरच्या सरदार घराण्याशी होती. तसे म्हटले तर दोघांनी एकत्र बसून मार्ग काढावयास काही हरकत नव्हती, पण तसे झाले नाही. श्री बाळासाहेब देसाई हे मुख्यतः पाटणला वकिली करीत, परंतु त्यांनी आपले घर कराडला ठेवले होते. माझे बंधू गणपतराव यांचा त्यांचा चांगलाच परिचय होता. माझी त्यांची कराडला ओळख झाली होती. शेवटी निवडणुकीच्या राजकारणामध्ये चढाओढ सुरू झाली. माणसे जमविण्याची शर्यत सुरू झाली आणि अखेरीस निवडणुकीच्या दिवशी मतदान होऊन बाळासाहेब देसाई निवडून आले. त्यांच्या निवडीला आम्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी फार मोठी मदत केली होती. बाळासाहेबांना त्याची जाणीव झाली आणि त्यातून त्यांचे आमचे सहकार्य हळूहळू वाढत गेले. सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे ते अध्यक्ष झाल्यामुळे स्वाभाविकच ते जिल्ह्यातले एक प्रमुख नागरिक बनले. त्यांचा आणि आमचा जिल्ह्यातला गट एक असे मानले जाऊ लागले. त्यावेळी आम्ही सर्वजण प्रथमच प्रत्यक्ष निवडणुकीत कुपर गटाचा पराभव करू शकलो, याचा आम्हाला आनंद होता. परंतु या सर्व प्रकरणामध्ये माझे जुने मित्र आनंदराव चव्हाण यांना मात्र मी दुखवून बसलो, याची खंत होती. आनंदराव आणि बाळासाहेब ही दोन्ही महत्वाची माणसे होती आणि भविष्यातील राजकारणामध्ये दोघांचीही गरज लागणार होती. बाळासाहेब देसाई हे ब्राह्मणेतर सत्यशोधक चळवळीच्या परंपरेतले होते. त्यांनी त्यावेळी तत्व म्हणून कोणत्याही राजकीय पक्षाचा स्वीकार केलेला नव्हता. काँग्रेसशी आमच्याशी आलेल्या संबंधामुळे जी काही जवळीक झाली होती तेवढीच. या निवडणुकीच्या निमित्ताने ते आणि आम्ही एकत्र आल्यानंतर आम्ही त्यांना हळूहळू खेचत राहिलो. तसे ते मैत्रीला चांगले गृहस्थ होते. जिल्हा लोकल बोर्डाचे कामही त्यांनी आपले वजन ठेवून पार पाडायचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना लौकिकही झाला. पण मूलतः त्यांचा पिंड सरकार विरोधकाचा नव्हता. जिल्ह्याचे प्रमुख सहकारी अधिकारी म्हणजे कलेक्टर. या कलेक्टरच्या अधिकाराला व प्रतिष्ठेला ते फार जपत. मी तर इंग्रज विरोधी चळवळ्या आणि त्यांचा मित्रही. अशा काही ठिकाणी अवस्थेत त्यांची आमची मैत्री वाढत होती. मी काही वेळा त्यांच्याकडे उतरत असे, तेव्हा मी पाहिले आहे की कलेक्टरकडून काही लिफाफा आला आहे असे पाहिले की ते एकदम अस्वस्थ होत आणि उघडून पाहून त्यात काय आहे नाही हे पाहिल्याशिवाय त्यांना कोणाशी बोलणे किंवा इतर कामे करणे काही सुचत नसे. आम्ही मित्रमंडळी त्यांची थट्टा करीत असू की तुम्ही एका अर्थाने जिल्हा प्रमुख आहात, कलेक्टरची एवढी मिजाज तुमच्या मनामध्ये कशासाठी? ते हसून म्हणत, अहो, या स्थानिक स्वराज्य संस्थेचा मी अध्यक्ष आहे ना, तिच्या सुरक्षिततेसाठी मला हे सगळे केले पाहिजे. असा त्यांचा माझा स्नेह सुरू झाला. पुढे तो जवळजवळ 30-35 वर्षे वाढत राहिला आणि टिकला. दुर्दैवाने आज ते हयात नाहीत. शेवटी ते माझ्यावर नाराज होऊन काहीसे दूर होते. पण एक घरोब्याचा स्नेही आणि जनतेच्या हितासाठी तळमळीने कार्य करणारा लोकनेता ही त्यांची आठवण कायम राहील. त्यांच्या प्रत्यक्ष राजकारणातील जी पहिली पावले त्यांनी टाकली त्यावेळी त्यांचा साथीदार म्हणून मी होतो, याची मला मोठ्या आनंदाने आठवण होते. बाळासाहेब देसाईंच्या निवडणुकीने पाटण तालुक्यातील लोकांना मोठा आनंद झाला. मागासलेला तालुका, डोंगराळ भाग म्हणून त्यामध्ये विकास कमी अशी तेव्हाची परिस्थिती होती. बाळासाहेबांच्या गावी त्यांच्या सत्काराचा फार मोठा समारंभ झाला. त्यावेळी बाळासाहेबांनी मला आग्रहाने समारंभाचे अध्यक्षस्थान घ्यायला लावले. या सगळ्या जुन्या आठवणी मनाशी गर्दी करून येतात. याचे कारण आमच्या जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते जेलमध्ये असताना जिल्ह्याच्या राजकारणात आम्ही राष्ट्रीय प्रवृत्तीची इज्जत राहील अशा तऱ्हेचे स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात ठेवण्याचे काम केले होते आणि त्यामुळे किसनवीर, के.डी. पाटील आणि मी यांना एक प्रकारचा आनंद वाटत होता. माझे स्वतःचे असे निदान होते की आम्ही जी ही
स्थानिक स्वराज्य संस्था हातात ठेवतो आहोत, याचा केव्हा ना केव्हा तरी राष्ट्रीय चळवळीला उपयोग होईल. गेली 2-3 वर्षे माझ्या मनात जी अस्वस्थता आहे, असे मला सारखे वाटत होते. याचे कारण माझे मन मला सांगत होते, की दिवसेंदिवस देशाचे राजकारण अपरिहार्यपणे एका मोठ्या जनआंदोलनाच्या दिशेने चालले आहे आणि त्यामुळे नवी तरुण माणसे जोडणे, जनमानसातील आमच्या कामाचा पाया अधिक खोल व मजबूत होईल, याचा प्रयत्न करणे. यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या संस्थांशी आपला संबंध प्रस्थापित करणे हे आपले तातडीचे काम आहे. 1941 सालच्या जिल्हा बोर्डाच्या निवडणुकीत जी नवी माणसे माझे निकटचे साथी झाले, त्यात श्री यशवंतराव पार्लेकर यांचा मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे. आजपर्यंतच्या माझ्या सर्व कार्यात तेव्हापासून ते माझ्याबरोबर एकसारखे आहेत. 1942 सालच्या संग्रामात त्यांचे अनमोल सहकार्य मला मिळाले होते. यापूर्वीही विशेषतः कॉलेजच्या दिवसात जे संबंध वाढविण्याचा प्रयत्न केला, त्याच्या पाठीमागे सुद्धा सर्व मित्रांची ही एक शक्ती मला कामाला प्रवृत्त करत होती. त्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था आमच्या ताब्यात घेतल्यामुळे जिल्ह्यातील सर्व भागातल्या कार्यकर्त्यांशी वाढते घनिष्ठ संबंध झाले आणि त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात माझे एक व्यक्तिमत्व आहे आणि ते स्वीकारण्यासारखे आहे, अशी माझी प्रतिमा तयार झाली. राजकीयदृष्ट्या पुढील आयुष्यात जे काम करावयाचे होते, त्याची एकतऱ्हेने तयारी आणि शिक्षण मिळत होते आणि पायाही घातला जात होता, असे म्हटले तरी चालेल. या निवडणुकीनंतर श्री आनंदराव चव्हाण यांची आणि माझी काही भेट झाली नाही, कारण ते माझ्यावर किंचितसे रागावले होते. त्यानंतर थोड्याच महिन्यांनी ते इंदूर संस्थानमध्ये महत्त्वाच्या जागी काम करण्याकरिता, सरकारी नोकरीत रुजू होण्याकरिता म्हणून गेले आणि त्यानंतर जवळजवळ 10 वर्षे ते तिकडेच राहिले. परंतु सातारा जिल्ह्यात जेव्हा ते परत आले, तेव्हा संस्थाने विलीन झाली होती आणि 1952 सालच्या निवडणुकीची तयारी चालू होती. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातले राजकारण कसा आकार घेत होते, त्याची ही पार्श्वभूमी आहे. सर स्टॅफर्ड क्रिप्स यांचे शिष्टमंडळ काही राजकीय सुधारणेच्या योजना घेऊन आले होते, हे खरे आहे. त्या योजनेचे स्वरूप काही तात्पुरते आणि काही लांब मुदतीचे असे दुहेरी होते. लांब मुदतीच्या गोष्टी संबंधाने फारसा कोणी गंभीर विचार करीत नव्हते. त्यावेळच्या राजकीय परिस्थितीमध्ये प्रमुख पक्ष तातडीने कोणत्या प्रकारचे सत्तांतर होणार, या एकाच कसोटीवर सर्व योजनांची परीक्षा करीत होते. त्याचप्रमाणे क्रिप्स मिशनच्या योजनांचेही झाले. गांधीजींसह सर्व प्रमुख काँग्रेस नेते क्रिप्स यांच्याशी बोलून आले. त्याचप्रमाणे बॅरिस्टर जीना, डॉक्टर आंबेडकर, हिंदू महासभेचे पुढारी, हे सर्व पुढारी आपापल्या दृष्टिकोनातून त्यांच्याशी चर्चा करून आले. प्रत्येकाचे दृष्टिकोन वेगवेगळे होते, कसोट्या वेगवेगळ्या होत्या. त्या योजनांमध्ये युद्धकाळामध्ये सत्तेचा महत्त्वाचा भाग हा भारतीय प्रतिनिधींना देण्याचा प्रामाणिक हेतूच नसल्यामुळे त्या योजना कोणी स्वीकारल्या नाहीत. आपापल्या कारणासाठी प्रत्येकाने त्या योजनेचा त्याग केला. याला अपवाद म्हणजे फक्त M.N. रॉय होते. अपेक्षेप्रमाणे सर स्टॅफर्ड क्रिप्स जसे आले तसे गेले, तसे ते अपयश पदरात घेऊन गेले. परंतु हे अपयश सर स्टॅफर्ड क्रिप्स यांचे वैयक्तिक होते, असे मी म्हणणार नाही. हे अपयश ब्रिटिश सत्तेचे होते, प्रधानमंत्री चर्चिल यांचे होते. युद्धाने जरी उलटी दिशा घेतली असली तरी सत्तांतर करण्याचा त्यांचा सुतराम हेतू नव्हता. याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला. देशामध्ये असंतोष वाढू लागला आणि वाढत्या युद्धाच्या परिणामाबद्दल चिंता फक्त पुढाऱ्यांच्याच मनात राहिली नाही, तर ती जनतेच्या मनात सुद्धा निर्माण झाली. याच सुमाराला महात्मा गांधींच्या विचारामध्ये फार महत्त्वाचा फरक पडला. क्रिप्स यांना चर्चेच्या प्राथमिक अवस्थेत ते भेटल्यानंतर पुन्हा ते क्रिप्सना भेटायला गेले नाहीत, कारण त्यांची खात्री झाली होती की ब्रिटिशांना काही करावयाचे नाही आहे. गांधीजींनी आतापर्यंत प्रतिकात्मक सत्याग्रह, प्रातिनिधिक सत्याग्रह या तऱ्हेचे मार्ग शोधून जनआंदोलन टाळण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्या मनामध्ये विलक्षण खळबळ होती.
पूर्वेकडील जपानचे युद्ध जसे आक्रमक स्वरूप धारण करू लागले तसे त्यांच्या चिंतनाला दुसरे वळण लागले असे दिसते. एका मौनाच्या सोमवारी ते आपल्या चिंतनात असताना त्यांच्या मनामध्ये विचार आला की मोठे जनआंदोलन करून ब्रिटिशांना या देशातून बाहेर जाण्याचे आवाहन केले पाहिजे. त्यांनी हा आपला विचार आपल्या एका इंग्रजी मित्राला कळविला होता. क्रिप्स मिशन नंतर प्रसिद्ध झालेले 1942च्या एप्रिल, मे व जून या 3 महिन्यातील हरिजन मधले त्यांचे लेख मी वाचत होतो, तेव्हा त्यांच्या विचारात झालेला हा महत्वाचा बदल माझ्या लक्षात आला. तसा तो कोणाच्याही लक्षात आला असता. इतका स्पष्ट होता. जसजसे दिवस जाऊ लागले तसे तसे लेख अधिक तीव्र, अधिक स्पष्ट, अधिक जहाल होत गेले. ते स्पष्ट शब्दांमध्ये ब्रिटिश सत्तेने हिंदुस्थानमधून आपल्या मनाने निघून जाण्याची हीच वेळ आहे असा खडखडीत इशारा देऊ लागले. गांधीजींचे हे विचार जसजसे प्रसिद्ध होत होते तसतसे देशातील राजकीय हवामान गरम होत होते आणि जनआंदोलन होणार असे जे माझे निदान होते तेही खरे होणार अशी मला खात्री वाटू लागली. त्यावेळी जर जनआंदोलन झाले नाही तर हिंदुस्थानपुढे आलेली अत्यंत उत्कृष्ट संधी हिंदुस्थान गमावणार आहे अशा तऱ्हेची भावना मी आणि माझ्या भोवतालचे कार्यकर्ते यांचीही झाली होती. त्यामुळे या 3 महिन्यांच्या काळात काँग्रेसच्या नेतृत्वात झालेल्या विचारविनिमयाकडे आमचे लक्ष वेधले आणि त्यातून निश्चित निर्णय केव्हा येतो याकडे आमचे लक्ष लागून राहिले. 1942 सालच्या एप्रिल महिन्याच्या शेवटी अलाहाबाद येथे वर्किंग कमिटी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी यांची बैठक झाली. इतिहास घडविणारा तो काळ होता. जगाच्या भविष्याला कलाटणी देणाऱ्या या युद्धाच्या अत्यंत कठीण समयी हिंदुस्थानचे नेते देशाच्या भवितव्याचा विचार करण्यासाठी बसले होते. प्रामाणिक वैचारिक देवाणघेवाण आणि संघर्षाची पर्वा न करता आपली मते स्पष्टपणे एकमेकांना सांगण्याचा विक्रम येथे घडला. या दृष्टीने अलाहाबादच्या ज्या बैठकी ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाच्या आहेत, यावेळी काँग्रेस नेत्यांमध्ये वेगवेगळे विचार आहेत याची स्पष्ट कल्पना आम्हा लोकांना आली. गांधीजींनी आपले विचार एका ठरावाच्या मसुद्याच्या रूपाने पाठवून दिले होते. त्यामधील महत्त्वाचा भाग असा होता की आता ब्रिटिश सत्तेने हिंदुस्थानमधून ताबडतोब निघून जावे आणि आमच्यावर आक्रमण करणारी जपानसारखी दुसरी सत्ता असली तरी त्याबद्दल काय करावयाचे ते आम्ही पाहून घेऊ अशा तऱ्हेची भूमिका त्या ठरावामध्ये होती. पंडित जवाहरलाल नेहरूंना स्वातंत्र्याची हमी हवी होती. तातडीने सत्तांतरही हवे होते. परंतु ताबडतोब ब्रिटिशांनी युद्धकाळात हिंदुस्थानातून निघून जावे असे म्हणण्यामध्ये त्यांच्या मनात काही वैचारिक विकल्प होते. ब्रिटिशांनी हिंदुस्थानातून ताबडतोब निघून जावे हे सुचविण्यामुळे फॅसिस्ट जपानशी हिंदुस्थान काही तडजोड तर करू इच्छित नाही ना अशी कुंशका लोकशाहीवादी राष्ट्रात व जगतात निर्माण होऊ नये याची चिंता नेहरूंना होती. काँग्रेस पक्षाने जागतिक फॅसिझम विरुद्ध अत्यंत स्पष्ट भूमिका अनेक वर्ष घेतली होती व या परंपरेचा काँग्रेसला अभिमान होता. या परिस्थितीत याच्याशी विसंगत असे काही घडू नये असा त्यांचा आग्रह होता. विशेषतः हिंदुस्थानचे नेते जपानशी समेट करायला तयार आहेत अशा तऱ्हेचा गैरसमज पश्चिमेकडील देशात झाला तर ते इष्ट नव्हे ही पंडित जवाहरलाल नेहरूंची भावना होती. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरूंनी राजकीय परिस्थितीवरचा आपला वेगळा ठराव वर्किंग कमिटीपुढे ठेवला. हा ठराव त्यांनी मला पाठविला नव्हता. त्यांनी फक्त आपले विचार वर्किंग कमिटीपुढे मांडले होते. तेव्हा मौलाना आझाद काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी नेहरूंना सुचवले की तुमचे जे विचार आहेत ते तुम्ही ठरावाचा मसुदा म्हणून पाठवा. त्यामुळे हा ठराव पंडितजींच्याकडून आला होता. वर्किंग कमिटीमध्ये जेव्हा चर्चा झाली तेव्हा पंडितजींच्या ठरावाच्या पाठीमागे बहुमत नव्हते असे दिसून आले आणि आता काँग्रेस नेतृत्वात फूट पडणार अशी सर्वांची भावना झाली. परंतु मौलाना आझाद यांनी आपल्या कौशल्याने ही फूट टाळली. नेहरूंच्या ठरावाच्या बाजूने बहुमत नव्हते तरी वर्किंग कमिटीच्या सभासदांचे मन वळवून त्यांनी तो ठराव वर्किंग कमिटीकडून पास करून घेतला.
हा ठराव एका अर्थाने समेट्याच्या स्वरूपात होता. अलाहाबादच्या या घटनेमुळे गांधीजी नाराज झाले. असे तेव्हाच्या हरिजनच्या लेखातून व्यक्त होत होते. वृत्तपत्रात आणि आमच्या खाजगी चर्चातही अशा हकीकती ऐकत होतो. अलाहाबादचा हा ठराव झाला असला तरी लोकांच्या मदतीने प्रसंग पडला तर काँग्रेसच्या नेतृत्वाला बाजूला ठेवून एक प्रचंड जनआंदोलन आपण या देशात उभे करून ब्रिटिशांना हिंदुस्थानातून माघार घ्यायला लावली पाहिजे या निर्णयाप्रत गांधीजी आले होते. त्यांनी आपले हे विचार त्यांच्या काही जवळच्या सहकारी मित्रांना बोलवून दाखविले होते आणि एका अर्थाने त्यांची थोडीफार तयारीही करण्याची मनस्थिती त्यांनी दाखवली होती. त्यांना मानणारे जे पुढारी होते ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल वगैरे मंडळींशी ते याबाबत फार मोकळी चर्चा करीत असत. हे सर्व त्या संबंधीचे त्यावेळचे वाङ्मय वाचले म्हणजे लक्षात येते. गांधींच्या तोलामोलाचा माणूस जनआंदोलनाचा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत येतो तेव्हा त्यांना जनमनाची संपूर्ण कल्पना आली असली पाहिजे हा त्याचा अर्थ आहे. गांधीजींच्या बाबतीत एक गोष्ट स्पष्ट आहे की ते जेव्हा स्वतः निर्णय घेत असत तेव्हा त्या निर्णयासाठी प्रसंग पडला तर एकटे जायची पाळी आली तर ते जायला नेहमी तयार असत. अनेक नेते निर्माण करणारा हा नेता होता. त्यामुळे त्यांच्या जवळपासच्या त्यांनीच निर्माण केलेल्या नेत्यांपैकी काहींना मतभेद असला तरी त्याने गांगरून जाण्याइतके ते काही दुबळे नव्हते. अलाहाबाद अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वेळी आणखी एक दुसरी महत्वाची घटना घडली. तिचा उल्लेख केला पाहिजे आणि ती म्हणजे राजाजींचे झालेले विलक्षण मतपरिवर्तन. 1921 ते 1930 सालच्या काळात गांधीजींच्या नाफेरवादाचे आणि त्यांच्या अहिंसात्मक सत्याग्रहाच्या सिद्धांताचे कौशल्यपूर्ण समर्थन काँग्रेसच्या वेगवेगळ्या बैठकीत राजाजींनी केलेले होते. तो इतिहास प्रसिद्ध आहे. पण आता राजाजी अलाहाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसमध्ये आणि वर्किंग कमिटीमध्ये जे बोलले आणि जी बाजू मांडली त्यावरून देशावर एका बाजूने दुसऱ्या परकीय सत्तेचे आक्रमण होत असल्याचे चिन्ह दिसत असताना त्या अहिंसेवर आपला पूर्वीचा विश्वास राहिलेला नाही असे म्हणू लागले. त्यामुळे त्यांनी दोन ठराव मांडले होते. एक मुस्लिम लीगची पाकिस्तानची मागणी तत्वतः मान्य करावी व त्यावर आधारित राष्ट्रीय सरकार हिंदुस्थानमध्ये बनवावे व दुसरा ठराव आपल्या मद्रास राज्यात काँग्रेस सरकारने जो राजीनामा दिला होता तो परत घेऊन तेथे लोकांचे सरकार प्रस्थापित करावे असे हे वेगळे दोन ठराव आणले होते. त्यांनी दुसरा ठराव नंतर मागे घेतला परंतु पाकिस्तानच्या कल्पनेचा स्वीकार करण्याच्या ठरावाला ते हट्ट धरून राहिले. या अखिल भारतीय काँग्रेसला गेलेल्या काही महत्वाच्या कार्यकर्त्यांची माझी भेट झाली. त्यातील विशेषतः श्री बुवासाहेब गोसावी यांच्याशी झालेले बोलणे मला स्मरते. त्यांनी सांगितले की राजकीय वास्तवता आणि तर्कसंगती याच्या आधारावर राजाजी आपली भूमिका इतकी उत्तम मांडत असत की त्यांच्यावर बौद्धिक आक्षेप घेणे अवघड जात असे. परंतु भावनेला त्यांचे म्हणणे पटत नसल्यामुळे अखिल भारतीय काँग्रेसच्या सभासदांनी त्यांना मदत केली नाही. राजाजींचा हा ठराव नापास झाला आणि त्यांनी ताबडतोब वर्किंग कमिटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर 2 महिन्यांनी काँग्रेसचाच राजीनामा देऊन ते मुक्त झाले. अलाहाबादच्या बैठकीनंतर गांधीजींच्याकडे देशातल्या नेत्यांची एकसारखी रीघ लागली. हरिजनमध्ये त्यांचे प्रसिद्ध होणारे लेख वाचून राष्ट्रीय दर्जाचे नेते हादरून गेले होते. त्यामुळे ही सर्व मंडळी त्यांचे मन आणि मत जाणून घेण्यासाठी वर्ध्याला जात होती. या चर्चेनंतर वर्ध्याला जुलैमध्ये वर्किंग कमिटीची बैठक घ्यावी असे ठरले. त्याप्रमाणे जुलै महिन्यात वर्किंग कमिटीची बैठक वर्ध्यात झाली. या खेपेला गांधीजींनी वर्किंग कमिटीच्या बैठकीला हजर राहण्याचा निर्णय घेतला आणि वर्किंग कमिटीच्या चर्चामध्ये पहिल्यापासून अखेरपर्यंत भाग घेतला. या चर्चेतून जो वर्किंग कमिटीने ठराव पास केला तो ठराव अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक स्वरूपाचा झाला. हिंदुस्थानमधून ब्रिटिशांनी माघार घ्यावी आणि ती तातडीने घ्यावी अशी आपली भूमिका गांधीजींनी स्पष्ट केली आणि इतर सर्व नेत्यांनाही ती भूमिका मान्य करावी लागली. गांधीजींची ही भूमिका होती
की ब्रिटिशांची सत्ता हिंदुस्थानातून गेल्यानंतर सुद्धा अहिंसेचे तत्व सोडावयाचे नाही. याही गोष्टीवर त्यांनी भर दिला. जागतिक लोकशाहीमध्ये गैरसमज होऊ नये ही जी चिंता नेहरूंना लागली होती त्याची काळजी घेईल अशा तऱ्हेने शब्दरचना ठरावात करण्यात येऊन काँग्रेसमध्ये फूट पडण्याचे संकट वाटत होते ते टळले आणि तो ठराव एकमताने पास केला. अलाहाबाद ते वर्धा हा मतभेदाचा आणि विचार संघर्षाचा प्रवास होता. लोकशाही पद्धतीने होणारी चर्चा आणि नेते मंडळींना परस्परांबद्दल असणारा वैयक्तिक आदरभाव, प्रत्येकाची आपापल्या विचारातील प्रामाणिक निष्ठा यामुळे याला संघर्षाचे स्वरूप यावेळी आले नाही. एकमेकाच्या वैचारिक देवाणघेवाणीमुळेच ठराव एकमताने पास होऊ शकला.